मणी, या खासदार सरपोतदाराला हातोहात फसवलं त्याने. मी बेसावध राहिलो. कसा काय मणीवर विश्वास ठेवला मी. ह्या मणीने मला फसवून सापाच्या शेपटीवर पाय दिलाय त्याने. आता हा साप त्याला असा डसणार आहे की त्याला उपचारासाठी सुद्धा वेळ मिळणार नाहीये. सापाचं विष त्याच्या शरीरात असं पसरणार आहे की त्याचा मृत्यू होईल. त्याला सोडणार नाही मी. बदला घेणार आहे मी. मणी, आया, काय झालं? काम झालं का? तो दिन्या का कोण आहे? तो गेला का? नाही, लाज नाही वाटत तुम्हाला हे सांगताना? ह्या खासदार सरपोतदाराच्या जमिनीवर हा दिन्या इथे कब्जा करून बसलाय. त्याची एवढी हिंमत होते आणि तुम्ही मला येऊन सांगता नाही? अरे मग तुम्ही काय करत होतात? आपली पोरं काय करत होती? त्या दिन्या इथे माझ्या जमिनीवर कब्जा करून बसलाय हे कळल्यानंतर मी दिल्लीची फ्लाइट कॅन्सल केली आणि इथे आलो परत. तर इथे आल्यानंतर बघतो तर वेगळंच नाटक चालू आहे. साहेब, कसलं नाटक? हे सोडा, मला आधी सांगा, दिन्याला तुम्ही का नाही घालवलं? साहेब, तो काही किरकोळ गुंड नाहीये. त्याची मोठी गँग आहे. त्याच्याकडे वेपन आहेत आणि सातारा आणि साताऱ्याच्या बाहेर त्याची प्रचंड दहशत आहे. साहेब, त्याने जमीन खाली करायला स्पष्ट नकार दिलाय. हो, मनाला काय करायचं ते करा, पण मी जमिनीचा कब्जा सोडणार नाही. साहेब, मला वाटते हे प्रकरण आहे ना, मनी साहेबांना द्यायला पाहिजे. अजिबात नाही. मणीचं नाव सुद्धा माझ्या समोर घेऊ नका. हा खासदार सरपोतदार स्वतःची जमीन सोडून घेण्यासाठी समर्थ आहे. मला मणीबिणींची कोणाची गरज नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्या मणीचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही. तुमचं काही काम असेल तर डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधायचा. कळलं? चला आता निघा. मणी, मणी, मी सोडणार नाही तुला. मणी, सुजित कुठे गेला? तू इथे येऊन बसलायस? तनिषा, जा यार, तू बोर नको करूस आता मला. अरे सुजित, मी बोर नाही करत आहे. उलट तुझा राग शांत करण्याचा प्रयत्न करतेय मी. तू चिडून इथे निघून आलास आणि मी घरभर शोधत होते अरे तुला. आणि मग फायनली तू इथे दिसलास. बघ, इट्स ओके सुजित, चिडून मार्ग निघत नाही. उलट रागाच्या भरात समोर असलेले मार्ग आहेत ना, दिसेनासे होतात. म्हणून तू प्लीज शांत हो आणि विचार कर प्लीज. पण राजाराम, तू होतास त्यामुळे खूप मदत झाली. तू जर नसता तर कदाचित हा प्लॅन एक्झिक्यूट झालाही नसता. अहो मणी दादा, असं काय करताय तुम्ही? आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी काय काय केलंय? त्याच्यापुढे एवढं लहान काम केलं त्याचं काय कौतुक? बरं, तू चल, तू निघ, तुला ऑफिसला जावं लागेल. तुला जर साहेबांनी माझ्या बरोबर बघितलं ना तर उगाच तुझ्यावरही राग करते. नाही, जातो मी, जातो. चला येतो. सुजित, हे मणी, सुजित, हे बघ सुजित, आत्ता माझ्या नादाला लागू नकोस. आत्ता जर मी तुझ्यावर बिघडलो ना तर कठीण जाईल तुला. आम्हाला कठीण जाईल. तुझी इतकी हिंमत झाली की तू आम्हाला धमक्या देतोस. एक गोष्ट तू विसरतोयस मणी,
तू साईन केलेला अग्रीमेंट माझ्याकडे सुद्धा आहे आणि त्यात काय लिहिलंय माहितीये ना, अर्जुनला अजून सुद्धा माझ्या प्लेटलेटची गरज लागू शकते आणि त्या प्लेटलेट्स या जगात मी सोडून त्याला दुसरं कोणीच नाही देऊ शकत. तू करोडो रुपये जरी खर्च केलेस ना मणी, तरी तुला त्या प्लेटलेट्स बाहेर कुठे मिळणार नाही. तुला काय वाटतं सुजित, इतकं मोठं पाऊल उचलण्याआधी मी या गोष्टींचा विचार केला नसेल? एक नाही 4 डॉक्टरशी बोललोय मी आणि प्रत्येक डॉक्टरचं हेच म्हणणं आहे की अर्जुन आउट ऑफ डेंजर नाव. इथून पुढे अर्जुनला कधीच प्लेटलेट्सची गरज पडणार नाही आणि जर पडलीच तर आता अर्जुनची आई प्लेटलेट्स देऊ शकते, कारण आता ती पण बरी आहे. अच्छा, म्हणजे आता इथून पुढे स्वानंदी प्लेटलेट्स देऊ शकते अर्जुनला. पण प्लेटलेट्स देण्यापूर्वी एक गोष्ट तिला कळली पाहिजे की अर्जुनचा खरा बाप मी आहे. खरं सुजित सरपोतदार आहे हे नाही ना माहित स्वानंदीला अजून. ही सांगितल्यानंतर तिला त्रास होणार, वाईट वाटणार, हो ना? हे सत्य कळल्यानंतर स्वानंदीला त्रास होणार, वाईटही वाटणार. पण काय ना सुजित, स्वानंदीने आतापर्यंतच्या आयुष्यात खूप त्रास सहन केलाय, खूप वाईट वाटले त्यांना आतापर्यंत. हा धक्का पण त्या पचवतील, खात्री मला माझ्या बायकोवर. तू एक काम कर, तू जा स्वानंदीला सांग मी पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि तुझ्या आईचा कन्फेशन व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला सगळ्यांना जेल होईल. सुजित, तुला डबल शिक्षा मिळू शकते. म्हणजे तू रेपही केलायस आणि स्वानंदीचं मूलही चोरलं आहे. जातोस? मी पण जातो इकडे. एक गोष्ट समजून घे सुजित, आत्ताचा हा खेळ माझा आहे, दोन्हीकडून मीच खेळतोय. शेवटी चेकमेट तुम्हीच होणार आहात. कोण आहे कोण हा दिन्या? आमचा फोन घेत नाहीये. साहेब, मी आपल्या तिथल्या कार्यकर्त्यांशी बोललोय. रिझल्ट काय आहे ते सांग. साहेब, ते म्हणाले की आयुष्यात शांतता हवी असेल तर दिन्याच्या नांदी लागू नका. गेली जमीन तर जाऊ द्या. काय म्हणाल? मी माझी जमीन जाऊन देऊ, त्या दिन्याच्या नादी लागू नको. उद्या समजा माझ्या बंगल्यावर त्यांनी कब्जा केला तर काय मी रस्त्यावर जायचं? अरे काय सामान्य माणूस आहे का मी? खासदार सरपोतदार आहे. अरे त्याच्यासारखे 1000 गुंड मी पाळतो आणि मी त्याला घाबरू? साहेब, हे मॅटर तितकं वाटतं तितकं सोपं नाहीये. तो दिन्या काही किरकोळ गुंड नाहीये, त्याचे मिनिस्टर लेव्हल पर्यंत संबंध आहेत. तो सहजपणे ऐकणार नाही. म्हणूनच आम्हाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटते की हे प्रकरण मनीदादाला हँडल करून दे. किती वेळ सांगितलंय मणीचं नाव घेतलंस? ह्याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं ना मणीचं नाव घेऊ नका म्हणून. हे बघा, खूप शांतपणे सांगतोय मी. आता मी काय करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. साहेब, वकील साहेब वाट बघतायत. त्यांना बसायला सांग. हो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, परत मणीचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही. कळलं? काय रे, अचानक साहेबांना काय झालंय? मणिदादाने असं काय केलंय की साहेब इतके चिडलेत त्याच्यावर? जाऊ दे, चल आपण जाऊया.
पटकन घाई करायची, रडायचं नाही, रात्री मध्ये मध्ये उठायचं नाही, आईला त्रास द्यायचा नाही. सगळं कळलं तुला आजीने सांगितलेलं. कसं हसू येत? काय चाललंय आजी नत्वाचं? बघ हसतोय. रात्र जागवणार आहे तुझी. है ना? है? मणी, काय एवढ्या फोन मध्ये गुंतलायस? काय बघतोयस एवढं? आई, मी घर बघतोय आपल्यासाठी. घर बघताय? आता इथून बाहेर पडल्यानंतर कुठेतरी राहावं लागेल ना आपल्याला. त्यासाठी आपल्यासाठी एक छानसं घर बघतोय. बघू मॅडम, बघा छान आहे ना घर. मणी, हे घर आपण कसं घेऊ शकतो? आपल्याकडे पैसे कुठे आहेत इतके? मी त्याचा विचार केलाय. म्हणजे मी ऑलरेडी एका ठिकाणी जॉबसाठी बोललोय, ते सुद्धा तयार आहेत. फक्त उशीर जॉबला जायचा आहे. एकदा का जॉब सुरू झाला की त्याचा EMI आपण सहज भरू शकतो. मणी सर, खरं तर मला खूपच टेन्शन आलं होतं. सरपोतदार साहेब यावेळेस सुद्धा संबंध प्रोसेसला डिले नाही ना करणार? नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, वॉर्डन मॅडमला हक्क देताना त्यांनी काय केलं होतं. आज प्रोसेस सुरू करतो, चालू आहे, सुरू करतो, असं करता करता प्रोसेस सुरू पण केली होती की नाही आपल्याला माहिती नाही. बरोबर बरोबर. पण स्वानंदी, आत्ता जर त्यांनी उशीर केला तर त्याचे परिणाम काय होतील हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे आपल्याला जेवढी घाई आहे ना, त्याच्यात दुप्पट घाई त्यांना झाली आहे. खरंच. मणी सर, साहेबांनी सगळ्यांना बंगल्यावर बोलवलंय. सदा, साहेबांना सांग आलोच. मला फोन बघू. देशमुख साहेब, या लगेच. हो. वकील साहेब, सगळे पेपर आणलेत ना तुम्ही? हो साहेब. नाही, नीट बघून घ्या. नंतर असं म्हणू नका की हे राहिलंय आणि ते राहिलंय म्हणून. सगळे पेपर आणलेत सर, पण अचानक काय झालं मी तुम्हाला नंतर सांगतो काय ते. डॅड, वकील, मला माहितीये तुम्ही वकिलांना कशाला बोलावलात ते. हो, अर्जुन आपला आहे, आपल्या घराण्याचा एकुलता एक वारस, आणि ते असंच घेऊन जातात त्याला. तुम्ही काहीतरी करा ना. आहे ना, दुसरा मार्ग आहे. आपण सगळे तुरुंगात जाऊ. जायचंय? याल तुम्ही माझ्या बरोबर? तुम्हाला जरा कळत नसेल तर शांत राहा. मी माझं काम करतोय, जरा शांत राहा तुम्ही. हे सदा, तू मणीला निरोप दिलायस ना? हो साहेब, सांगितलंय, येतात म्हणाले. कधी येणार आहे? मणी सुद्धा ना, आता मीच जातो आणि बोलावून आणतो. त्याची काही गरज नाही. वकील साहेब, तुम्ही प्रोसिजरला सुरुवात करा. हो साहेब. एक मिनिट वकील साहेब, तुम्ही थांबा जरा. का? मी आमचे वकील बोलवलेत. देशमुख साहेब, या. मणी, आपले हे वकील आहेत ना, मग दुसऱ्या वकिलाची काय गरज आहे? बर्थ सर्टिफिकेटची पुढची प्रोसेस देशमुख साहेब करतील. आपल्या जुन्या वकिलांना जेव्हा माझ्या आईला हक्क द्यायचा होता तेव्हा बराच वेळ लागला. अजूनही बनलेले नाहीयेत ते कागद, खात्री आहे मला. म्हणून
इथून पुढची प्रोसेस देशमुख साहेब करतील. ठीक आहे. देशमुख साहेब चला. चा बसा बसा. देशमुख साहेब तुम्ही प्लीज प्रोसिजर सुरू करा. हो. मला अर्जुनचं आत्ताचं बर्थ सर्टिफिकेट मिळेल का? मिळेल ना. वकील साहेब साहेब तुम्ही सांगा. इथे सुजित कोण आहे? मी या बर्थ सर्टिफिकेट मध्ये फेरबदल करण्याची परवानगी आहे ना? म्हणजे ऑब्जेक्शन नाही आहे ना? नाहीये काही ऑब्जेक्शन. साहेब हे मात्र टू मच झालं. मला इथे अपमान करायला बोलवलं का? आजवर मी तुमच्या पदाचा मान ठेवून तुम्ही जे म्हणाल ते काम केलं आणि आज मला इथे बोलावून समोरच्या वकिलाकडून हे काम करून घेत आहे. हा अपमान मी विसरणार नाही सर. बरं देशमुख साहेब ही प्रोसिजर करायला साधारण किती दिवस लागतील? नॉर्मल केसमध्ये तर 4-5 दिवस लागतात, पण मी 2 दिवसात करायचा प्रयत्न करतो. उत्तम. सुजित सर तुम्ही इथे सही करा. सुजित सर प्लीज सही लवकर करा, माझ्याकडे वेळ नाहीये. मणी सर तुम्ही इथे साइन करा. स्वानंदी मॅम तुम्ही इथे साइन करा. आता या पेपरद्वारे आपण हे मान्य करतोय की अर्जुन हा सुजित सरपोतदारांचा मुलगा नव्हे तर मणी आणि स्वानंदी यांचा मुलगा आहे. ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट वरती असलेली नावं कट करून मणी आणि स्वानंदीचं नाव लवकरात लवकर लावण्यात येईल. तर सरपोतदार फॅमिलीचा नाही तर मणी आणि स्वानंदीच्या फॅमिलीचा हक्क आहे. कागदात फेरफार करून नवीन बर्थ सर्टिफिकेट 2 दिवसात येईल. बरं निघूया कारण ही प्रोसिजर करायला वेळ लागेल ना. चला चल.
झालं तुमचं समाधान डॅड? हॅपी? आज पुन्हा एकदा हा सुजित सरपोतदार हरला आणि तो मणी जिंकला. सुजित सरपोतदार हरला नाही, त्याला हरवलंय नेहमी सारखंच. तुम्ही खुश? हा बोला. काय? तो दिन्या एक साधा गुंड या खासदार सरपोतदारांना नडायची हिंमत करतो. तो आत्ताच्या आत्ता गाड्या काढा, आपण साताऱ्याला चाललोय. हे काय, तुम्ही साताऱ्याला निघालात? अहो घरात काय चाललंयचं भान आहे का तुम्हाला? तो मणी आपल्या समोरनं आपल्या अर्जुनला घेऊन गेला आणि तुम्ही जा आता लष्कराच्या भाकऱ्या भाजायला. लष्कराच्या भाकऱ्या नाही, आपल्या घरच्या भाकऱ्या भाजायला चाललोय मी. दिन्या नावाचा एक गुंड आपल्या साताऱ्याची जी जागा आहे ना त्याच्यावर कब्जा करून बसलाय आणि बांधकाम सुरू केलंय त्यांनी. तुम्हाला कळतंय का? ती जागा आपल्या हातून गेली तर करोडोंचं नुकसान होईल माझं. बघा तुम्ही याच्यात पडू नका, मला माझं काम करू द्या. आणि काय ना, आपल्या घरात एक तरुण मुलगा आहे पण तो काहीही कामाचा नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये मला डोकं घालावं लागतं, मला काम करावं लागतं. आमचे सुपुत्र सुजितराव, तुम्ही फक्त बापाच्या पैशावर मजा मारा. हा, हे बघा एकच विनंती आहे तुम्हाला तिघांनाही. तुम्हाला माझी मदत करता येत नसेल ना तर आणखीन घोळ घालू नका, माझ्या डोक्याला आणखीन ताप वाढवू नका. माझ्या पैशांवर खा प्या आणि स्वस्थ राहा. हे बघा, तुमच्या तिघांपैकी कोणी स्वानंदी किंवा मणीच्या वाट्याला जाऊ नका. मणीच्या केसालाही धक्का लागला ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. आणि हो, विशेष करून ही सूचना तुमच्यासाठी आहे सुजितराव, लक्षात ठेवा. बघितलंस, तो मणी आपल्या डोळ्यांसमोर आपल्या अर्जुनला घेऊन निघून गेला, तर हे अजून त्याचेच गोडवे खात आहेत. सुजित, मावशी, सुजित, मावशी तू प्लीज काळजी करू नको, मी बघते.